मलकापूर तालुक्यातील नळगंगा व पूर्णा नदी पात्रातून रात्रदिवस जेसीबीच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात शहरातील शासकीय व निमशासकीय जागेवर रेती माफियांनी अवैधरित्या रेतीसाठा जमा केला असून शासनाला करोड रुपयाचा चुना लावला आहे। तर आज रोजी जिल्हाधिकारी यांच्या पथकाने मलकापूर शहरातील या अवैध रेती साठ्यावर कार्यवाही करून सुमारे 800 ब्रास रेती साठा जप्त केला आहे। शहरातील काही भागात अवैध रेती साठा रेती माफियांनी जमा केला असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांना मिळाल्यावरून त्यांच्या आदेशान्वये उपजिल्हाधिकारी दुबे, जिल्हा खनिकरण अधिकारी मरबाटे, मंडळ अधिकारी पायघन, नायब तहसीलदार राजगुरू आदींच्या पथकाने मलकापूर भाग 3 कुंड रस्त्यावर धाड टाकून विविध ठिकाणी असलेल्या 6 गंजा सुमारे 800 ब्रास रेती साठा बाजारभावाने अंदाजे किंमत 2,56 लाख रुपयाचा रेतीचा साठा जप्त केला आहे। जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत। परंतु काही ठिकाणी अधिकारी बंदुकीच्या धाक दाखवून वाहन चालकांना धरतात, पण मोठे मासे म्हणजेच मालक मुक्तपणे फिरत आहेत असे नजरेत येत आहे। माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून आणि मिळालेल्या माहितीवरून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे तलाठी मंडळ अधिकारी यांच्या समवेत इथे स्पॉटवर आले असता विविध ठिकाणी साठा उपलब्ध असलेला आढळून आला। त्यानुसार इथली साठा जप्तीनाम्याची कारवाई करून तसा अहवाल जिल्हा कार्यालयाला कळविण्यात येईल व त्यानुसार समोरची कारवाई करण्यात येईल। 800 ब्रास दोन्ही भाग असतामध्ये प्रशासनामध्ये कमी जास्तपणा चालत असतो, परंतु जिल्हा कार्यालयाला बरेच काम असतात, त्यामुळे समन्वयाने काम केलेलं असतं, त्यामुळे ते मंडळ अधिकारी तलाठी हे सगळे इथे उपस्थित आहे। विसिन न्यूज ब्युरो मलकापूर।